सूर्य महाराज ज्योतिबा फुलेंचा, क्रांती सूर्य महाराज ज्योतिबा फुलेंचा. जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय भवानी, जय 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 शिवाजी. कॉम्रेड गोविंदजी पानसरे अमर रहे कॉम्रेड गोविंद शिवाजी. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. जय 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 भीम, जय भीम जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. या माध्यमातून खरा इतिहास लोकांना पोचला पाहिजे या दृष्टिकोनातून बाळासाहेब आंबेडकरांनी आज आम्हाला हा कॉम्रेड पानसरेजी यांनी त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन कसं चाललं पाहिजे, राज्य शासन कसं चाललं पाहिजे, महिलांविषयी आदर कसा असला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे नेहमीसाठी छत्रपती शिवरायांनी काम केलेलं आहे आणि त्याचा उल्लेख कॅप्टन गोविंद पानसरे यांनी. मी भारतीय नावातून व्यक्त होणाऱ्या विचारांचे व व्यवहाराचे शहरातील बरेच कार्यकर्ते हजर होते. व्याख्यान बरे झाले. या व्याख्यानाचे टेप रेकॉर्डर केले होते. AISF व AIYFच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा जिल्ह्यात व बाहेर जिल्ह्यात प्रसार केला. नंतर बऱ्याच ठिकाणी या विषयावर मी बोललो. या व्याख्यानातील मांडणीची व आशयाची उपयुक्तता सर्वांना जाणवत होती. म्हणून मग ते व्याख्यान लिहून काढले. छापायचे तर नीट दुरुस्ती व्हावी म्हणून प्राध्यापक अशोक चोसाळकर यांनी ते दुरुस्त केले. खूप चांगली भर पडली. दरम्यान कुठे कुठे व्याख्यानं होत होती. व्याख्यानानंतर कार्यकर्ते टीका टिप्पणी करत होते, दुरुस्त्या सुचवत होते, भर घालीत होते. मीही वाचत होतो. मूळ व्याख्यानाची दिशा घट्ट झाली. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कॉम्रेड पानसरे यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून गौरवशाली इतिहास जनतेपर्यंत 1988 मध्येच हे पुस्तक प्रकाशित करून केलेलं आहे. परंतु RSS धार्जिन तसेच BJPचे काही लोक असतील यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर खूप मोठा घाला होत आहे. त्याचा विरोध करण्यासाठी आमचे नेते सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आदेश दिले आणि कॉम्रेड पानसरे यांनी लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या हेतूने आम्ही हा कार्यक्रम आज इथे घेत आहोत. जे पुस्तक तुम्ही वाचले त्याच पुस्तकाचे प्रकाशकाला जे आमदार आहे संजय गायकवाड त्यांनी रात्री 1 वाजता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. काय तुमची भूमिका आहे याच्यात? नक्कीच वाद तिथूनच चालू झालेला आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराज नुसतं माझ्या रक्ताच्या थेंबात आहे असं सांगून संजय गायकवाड एका प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करतात, महिलांचा अनादर करतात. ज्या 9 मिनिटांमध्ये 38 अश्लील शिव्या संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांच्या आईला व पत्नीला दिलेल्या आहे ते त्यांच्या आईला किंवा पत्नीला दिलेल्या नाही, त्या तमाम महाराष्ट्रातील माता भगिनींना दिलेल्या आहे. मा जिजाऊंच्या लेकी आहे, मा सावित्रींच्या लेकी आहे, मा रमाईंच्या लेकी आहे. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम संजय गायकवाड नेहमी करत असतात. त्यांचा सुद्धा मी तीव्र शब्दामध्ये इथं निषेध करतो. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दिलगिरी व्यक्त काय करायची हो. आता तुम्हाला एक सांगतो, आज के शिवाजी नरेंद्र मोदी हा हरामखोर नरेंद्र मोदी का शिवाजी महाराजांचा वंशज समजतो की स्वतःला शिवाजी महाराज समजतो? याच्यावरती संजय गायकवाड का बोलत नाही? दगलबाज शिवाजी हे याचे लेखक कोण आहे? प्रबोधन ठाकरे. त्याच्याही पलीकडे जाऊन द ग्रेट मराठा शिवाजी द ग्रेट मराठा यांनी सुद्धा तोच उल्लेख केलेला आहे. मग यांच्या घरात जाऊन ते त्यांना जीवही मारणार आहे का? त्यांच्या जीभ घासळणार आहे का? आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी आज तुम्हाला सांगतो, शिवाजी किंग हिंदू किंग इज इस्लामिक इंडिया हे पुस्तक जेम्स लेननं लिहिलेलं आहे. याच्यामध्ये मा जिजाऊंचा चारित्र्यावर आक्षेप
पान नंबर 93 वरती केलेला आहे. या संजय गायकवाडांना माझा प्रश्न आहे की जर तुम्ही या नरेंद्र दाभोळ गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशनाला जो आम्ही याच्या आई बहिणीहून शिव्या देतात, तर तुम्ही यांच्या घरी जाऊन सुद्धा त्यांना मारणार आहेत का? याच्याही पलीकडे जाऊन मी एक प्रश्न उपस्थित संजय गायकवाडांना करतो. यामध्ये शिवाजी हिंदू किंग इज इस्लामिक इंडिया यामध्ये ज्या पद्धतीने मा जिजाऊंवरती जेम्स लेन याने आरोप केले, त्याच पद्धतीने संजय गायकवाड यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आई बहिणीला शिव्या देऊन ते महाराष्ट्राचे जेम्स लेन आहे हे माझं त्यांना प्रखर माझं मत व्यक्त करतो आणि त्यांना जेम्स लेन महाराष्ट्रातील संबोधतो, कारण की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या नाव घेण्याचा अधिकार नाही. ते महिलांचा आदर करू शकत नाही, शेतकऱ्यांसाठी न्याय देऊ शकत नाही, जो महिलांसाठी आदर करू शकत नाही, त्यांच्या चरित्रावरती शिंतोडे उडवतो, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून घेण्याचे सुद्धा अधिकार नाही. या प्रसंगी त्या वक्तव्याचा सुद्धा मी निषेध करतो आणि महाराष्ट्रातील जेम्स लेन हा संजय गायकवाड आहे या प्रसंगी आपल्याला सांगतो. संजय गायकवाड यांचे